एसटीतर्फे वर्षभरात 15 लाखांचे दागिने परत, 8.5 लाखांच्या दागिन्यांचा 4 रोजी लिलाव। एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवाशांच्या विसरलेल्या मौल्यवान वस्तू परत करून एसटी कर्मचाऱ्यांनी वाहक आणि चालक प्रामाणिकपणाचा आदर्श निर्माण केला आहे। सांगली जिल्ह्यातील जवळपास 15 लाखांचे सोन्या चांदीचे दागिने कर्मचाऱ्यांनी आगारात परत केले आहेत। यातील दागिन्यांचे मालक न सापडलेल्या सुमारे 8.5 लाखांच्या दागिन्यांचा 4 मे रोजी लिलाव करून विक्री करण्यात येणार आहे। बऱ्याच वेळा बसमध्ये प्रवाशांची कागदपत्रे आणि रोख रक्कम दागिने असलेल्या बॅगा बेवारस स्थितीत सापडतात। वाहक चालक बसमध्ये सापडलेल्या अशा वस्तू डेपोत जमा करतात। सुरुवातीला मालकाचा शोध घेतला जातो। काही जण तात्काळ डेपोमध्ये येऊन आपल्या वस्तूंची ओळख पटवून घेऊन जातात। अशा जवळपास 7 ते 8 लाखांचा ऐवज गेल्या वर्षभरात चालक वाहकांनी परत केला आहे। त्याचबरोबर गेल्या वर्षभरात 351 ग्रॅमचे चांदीचे 11 दागिने आणि 46.6 ग्रॅमचे 13 सोन्याचे दागिने कर्मचाऱ्यांना बसेसमध्ये सापडलेत आणि हे दागिने मात्र कोणी घ्यायला आले नाही। सराफांकडून या वस्तूंचे वजन आणि किंमत निश्चित करण्यात आली आहे। त्यांचे मालक सापडले नसल्यामुळे या वस्तूंचा लिलाव आता 4 मे रोजी सकाळी 11 वाजता शास्त्री चौकातील एसटीच्या विभागीय कार्यालयात ठेवण्यात आला आहे। यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।